हृदयस्पर्शी कथा. प्रेरणा, अगं निघायचं ना? आम्ही तयार आहोत. रेखाताईंनी सुनेला आवाज दिला. हो आई, सर्व दिवे गॅस बंद करून येते. तेवढ्यातच बाहेरची बेल वाजली. अगं बाई, आता कोण? विचार करता करता रेखाताईंनी दरवाजा उघडला. सोना, त्यांची लेक, धडधडतच घरात शिरली. हातातील पर्स फेकून सोप्यावर धपकन बसली. अगं बाई, सोना तू? अचानक? तेवढ्यात प्रेरणा पण बाहेर आली. सोनाला पाहून तिने आश्चर्याने विचारलं, सोना दीदी, तुम्ही अचानक? का? मी नको होतं का यायला? सर्वांनाच प्रश्न पडतोय. ती तणतणतच म्हणाली, तुम्ही कुठे जात होतात का? प्रेरणा काही न बोलता आत जाऊन एक ग्लास पाणी घेऊन आली व सोनाच्या हातात देऊन म्हणाली, बरं झालं एवढ्यात आलात. 5 मिनिटंही उशीर झाला असता तर कोणीच भेटलं नसतं. आम्ही लग्नाच्या पार्टीला जात होतो. तूही चलतेस का? रेखाताईंनी शांत स्वरात विचारलं. नाही, माझा मूड खराब आहे. मी नको होतं का यायला? प्रेरणा, तू आणि रोहित जाऊन या. आम्ही दोघे राहतो घरी. असं म्हणताच रोहित म्हणाला, बरं सोना, तू राहणार आहेस ना? आम्ही येतो म्हणून गाडीची किल्ली घेऊन निघाला. पहा पहा, सर्वांना माझा येण्याचा प्रॉब्लेम होतोय. रेखाताईंनी प्रेरणाला डोळ्याने तुम्ही जा असा इशारा केला. तेवढ्यातच प्रमोदरावही बाहेर आले. एकटीच आली आहेस की गौरव? नाही, मी एकटीच आली आहे, सोना कडवटपणे म्हणाली. बरं, चल आत. जेवण व्हायचं असेल ना? काय बनवू? बोल तुझी फरमाईश म्हणत रेखाताई किचनमध्ये गेल्या. रात्री पाणी प्यायला म्हणून सोना उठली तेव्हा रोहित व प्रेरणा आलेले तिला उमगलं. सकाळी सोनाला उशिरा जाग आली. आई बाबा वॉकला गेलेले होते. प्रेरणा स्वयंपाक करत होती आणि रोहित अंघोळीला गेला होता. चहा घेणार की आधी फ्रेश होतात दीदी? चहा दे. पण तुम्ही रात्रीच्या उशिरा आलात तरी इतक्या सकाळी लवकर उठलात? हो, आलाम असतो. बरं, तुम्ही ऑफिसला जाणार? नाही, 2 दिवस सुट्टी आहे, सोना म्हणाली. चहा पीत असताना सोना विचार करत होती. घरी गौरव 4 वेळा आवाज देत राहतो तरी ती उठत नाही. मग कसे तरी आटपत त्यात कधी ब्रेड तर कधी मॅगी नाश्ता असतो. जेवण कॅन्टीनचंच. गौरवला फार आवडत नाही पण खातो. आमचा टिफिन तयार आहे. काकू येतीलच पोळ्यांसाठी. मी आवरते माझं, असं म्हणत प्रेरणा बाथरूममध्ये गेली. प्रेरणा वहिनी आणि दादाच्या लग्नाला 2 वर्ष झाली होती. इंटरकास्ट मॅरेज. सुरुवातीला रेखाताईंना जरा काळजी होती. हिंदी रायडर, नोकरी करणारी, कसं जमेल? पण आता सर्वच तिच्यावर खुश आहे. बरं दीदी, भेटू आपण संध्याकाळी, असं म्हणत प्रेरणा निघाली. रोहित खालून आवाज देत होता, मला जर 5-10 मिनटं लेट झालं तर गौरव निघून जातो आणि इथे दादा सोनासाठी, असं म्हणत ती बडबडली. सोना, काय नेमकं बिनसलंय? काय चिडचिड होते? बाबांनी प्रेमाने विचारताच सोनाचा विस्फोट झाला. तुम्ही मला इतकं शिकवलं, नोकरी करते मी, गौरवच्या बरोबरीने कमवते. मला नाही सवय आणि आवडतही नाही. मी कधी फारसं काम केलं नाही. रोज रोज किचनला जुंपायला नाही जमणार मला. आणि अशी हुकुमशाही? मी स्पष्टच सांगितलं गौरवला, मला नाही जमणार घरकाम, स्वयंपाक. आणि मग काय बोलणार? तोंड फुगवून बसला एक दिवस आणि मग आला लाईनवर. बापरे, एवढी जरब? बायको आहेस की हिटलर? आईने हसूनच विचारलं. हेच हेच मला म्हणतात. सोना पाय आपटत बेडरूममध्ये निघून गेली. कितीही आपण चिडचिड केली तरीही इथे कोणाला काही पडलेली नाहीये. गौरवने एकदाही फोन केला नाही. नको करू, माझंही काही अडलं नाही. हे बघ, हे प्रकरण वाटतं तितकं साधं नाहीये. हिच्या अशा वागण्याने नातं तुटायला वेळ लागणार नाही. लग्नाला 4च महिने झाले आणि ही 3दा रागावून इथे आली आहे, प्रमोदराव म्हणाले. हां, आपलं चुकलंच. आधीच तिला रेखाताई त्यांच्याजवळ कुजबुजल्या. रात्री जेवताना रोहित म्हणाला, प्रेरणा, उद्या टिफिनमध्ये काहीतरी स्पेशल देशील का? काय देऊ बोल? सकाळी सोनाने पाहिलं, छोले, दहीवडे आणि शिरा. बापरे, हे केव्हा केलं? अगं, रात्री छोले भिजवले, दही लावून ठेवलं, शिरा आईनेच बनवला. मसाला रेडीमेड. प्रेरणा हसत हसत म्हणाली. कंटाळा नाही येत का गं तुला? रोज रोज तीच भाजी पोळी असते ना, मग कधीतरी त्यालाही वाटतं बायकोने काहीतरी स्पेशल द्यावं. मी तर गौरवला स्पष्टच बोलते, असं मला जमणार नाही. तू विकत आण आणि खा.
सोना पाहत होती. प्रेरणा तिच्यासारखी नोकरी करते. का करतेस ग इतकी दगदग? आपल्या माणसाच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिला ना की सगळा थकवा निघून जातो. आई तिच्याकडे पाहत म्हणाली. दुसऱ्या दिवशी सकाळी सोना बेडवर लोळत होती. रोहित आणि प्रेरणाचं बोलणं तिला ऐकू येत होतं. आज तू जा, मला उशिरा जायचं आहे. जाता जाता माझे कपडे प्रेसला देऊन जाशील का? आणि त्याला सांग 10 मिनिटात पोचव. मला आज मीटिंगला जाताना घालून जायचे आहे. दादा ऐकतो तुझं? सोनाने विचारलं. हो, त्यांना जाणीव आहे, प्रेरणा म्हणाली. बरं. सोना, आज गौरवला जेवायला बोलवलं आहे संध्याकाळी. बाबांनी फोन करून. का? त्याचे काय काम आहे? सहज सगळे बरोबर जेवूया. बरं, त्याला काय आवडतं? काही विशेष? सोना विचारात पडली. काय आवडतं? तिने कधी त्याला विचारलंच नाही. आणि बनवणं तर ते इम्पॉसिबल. अगं काय विचारते? असं स्पेसिफिक काही? म्हणजे काहीतरी टेस्टी, छान. खरं तर सोनाला काहीही आठवत नव्हतं. प्रेरणा तिच्या अडखळण्यावरून समजली व तिच्या समजुतीप्रमाणे बनवायचे ठरवलं. ती उत्तर हिंदुस्थानी असल्याने तिला कामाची सवय आणि उरक होती. पटापट नवनवीन छान डिशेस सुट्टीला बनवत असायची. त्यामुळे घरदार तिच्यावर खुश होते. सोनाला बसून बसून कंटाळा आला म्हणून किचनकडे वळली. प्रेरणा पुलाव बनवत होती. हे काय घालते? सोनाने विचारलं. रोहितला सोया चंक्स बहुत पसंत है पुलावमध्ये. वहिनी, तुला कंटाळा नाही येत का ग? एकटी करत असते. नाही ग, रोहित, आई पण मदत करतात. सोना आपल्या मनातलं समोरच्याकडून करून घ्यायची पण एक ट्रिक असते. त्यात काय ट्रिक? हे बघ, नेहमी तू अशी तू तडाख सडेतोड उत्तर दिल्याने समोरचा आपल्याशी एकतर घाबरून वागतो किंवा मग मनातलं सांगत नाही. पण मग या सर्वांचा आपल्या वैवाहिक जीवनावर गंभीर परिणाम होतो. मी जेव्हा थकते, मी पण शांतपणे सांगते रोहितला, आज नको उद्या करेन, किंवा थोडी मदत घेते. संसारात 4 पावलं पुढे जायचं असेल तर कधी 2 पावलं माघार घ्यावी लागते. त्याने संबंध तुटण्याची भीती राहणार नाही. तू गौरवशी असं वागून पहा. त्याचे तुझ्यावर खूप प्रेम आहे. हो ग, मला स्वतःवर कंट्रोल करायला शिकावे लागेल आणि त्याचे मन पण जपावे लागेल. खरं सांगू, आता मला त्याची आठवण येते आहे. पण पण आज काय येतोय ना? दिखा दो अपना जादू. मी बनवू पुलाव? मला सांग, काय कसं करायचं? सोना अडखळतच म्हणाली. हो, प्रेरणा हसून म्हणाली. जेवताना सर्व पाहत होते. सोना गौरवला अगदी प्रेमाने आग्रह करून वाढत होती. गौरवही खुश दिसत होता. जेवणाच्या शेवटी कस्टर्ड पाहून गौरव खुश झाला. अरे वा, मेरी फेवरेट डिश. और पुलाव तो एक नंबर बना था. हाँ, सोनानी ही मंगवाई आपकी पसंद बताकर. सच्ची सोना? म्हणत गौरवने 1 चमचा कस्टर्ड सोनाला भरवले व म्हणाला, तेरी बिना घर बडा सुना सुना लगता है. मुझे भी. जेवण झाल्यावर निघू. तसा सर्वांनी निश्वास सोडला. चला, गाडी लाईनवर आली म्हणायची. ही कथा